राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। त्यामध्ये नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहरातल्या प्रभाग 31 मध्ये काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केली आहे। महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होती, त्यात अनेकदा कार्यकर्ते भिडल्याच्या हाणामारीच्या घटना सुद्धा घडल्या। नागपुरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली। नागपूरमधल्या प्रभाग क्रमांक 31 मधल्या काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागली। काँग्रेसच्या उमेदवार शिवानी चौधरी यांचं हे कार्यालय, कार्यालयाबाहेरचा मंडप, पडदे, पक्षाचे झेंडे सर्वच जळालंय। पण ही आग खरंच अचानक लागली की लावली गेली असा संशय काँग्रेसनं व्यक्त केलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत भाजपवर आरोप केले। रात्री 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतो। 2:30 नंतर सर्व कार्यकर्ते घरी गेले। साधारणतः 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी असामाजिक तत्वांनी म्हणण्यापेक्षा राजकीय लोकांनी या ठिकाणी ही आग लावण्याचा प्रयत्न केला। ज्या लोकांना स्वतःचा पराभव स्वतःच्या डोळ्यासमोर दिसत आहे त्या लोकांनी या अशा प्रकारच्या घटनांनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। दरम्यान यावर भाजपनं पलटवार केलाय। हिंसा करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे, भाजपची नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहूनच ते कार्यालय जाळलं असावं असा आरोपही भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय। तर आपण विषय केला की आपण कार्यालय जाळलं काँग्रेसचं कार्यालय जाऊन कोणाला फायदा होणार आहे? त्याचं जाऊन त्यालाच फायदा होणार। त्यामुळे शेवटच्या दिवसाचा कोणी प्रकार करत नाही, त्याची पण पोलिसांनी चौकशी करावी, तिथेही कठोर कारवाई करावी। पण हा स्टंट राहू शकतो, कारण कोण कशाला आपल्या पायावर कुऱ्हाड मारून येईल आणि कशाला कोणाचं कार्यालय जाईल आणि एक कार्यालय जाऊन कितीशे मतं मिळणार, उलट ते मतं खराब होतील ज्यांनी धंदे केले त्याची। त्यामुळे त्याची पण चौकशी करावी, पण मला वाटत नाही भाजपचा कार्यकर्ता असं काम करू शकतो। आता खरं काय ते पोलीस तपासातून समोर येईल। सध्या तरी काँग्रेस आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसतायत। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।